जर मी तुम्हाला म्हटलं की दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात कोणतेही कष्ट न करता थेट 1500 रुपये जमा होणार आहेत, तर तुम्हाला विश्वास बसेल? हो, हे अगदी खरं आहे. किंवा विचार करा, आपल्या घरातील सुरक्षित तरुण नोकरीसाठी वन भटकत आहेत, पण त्यांना दरमहा 10,000 रुपये पर्यंतचा स्टायफंड आणि कामाचा अनुभव एकाच वेळी मिळाला तर त्यांच्या करिअरला किती मोठी दिशा मिळेल. आणि आपल्या शेतकरी बांधवांनो, वर्षाला 6,000 रुपये सन्मान निधी तर मिळतोच, पण जर जुनं पीक कर्ज असेल तर तब्बल 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी कशी मिळवायची हे तुम्हाला माहिती आहे का? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 सरकारी योजनेची माहिती देणार आहे, ज्या तुमच्या खिशातील एकही रुपया खर्च न करता तुम्हाला हजारो रुपयांचा थेट फायदा करून देणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि गोरगरीब जनतेसाठी अनेक अप्रतिम योजना सुरू केल्या आहेत. अनेकदा काय होतं, योजना तर खूप चांगल्या असतात, पण योग्य माहिती न मिळाल्यामुळे आपण त्याचे फॉर्म भरू शकत नाही आणि आपल्या हक्काचा पैसा आपल्याला मिळत नाही. तर आज 2026 मध्ये मी तुमच्यासाठी शोधून काढल्या आहेत अशा 7 सर्वात मोठ्या आणि मोफत योजना, ज्यांचा थेट फायदा सामान्य माणसाला होत आहे. यामध्ये महिलांना मिळणारे पैसे, तरुणांना मिळणारा भत्ता आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत या सर्वांचा समावेश आहे. चला तर मग एकही सेकंड वाया न घालवता सुरू करूया आजच्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट होणार नाही. त्यामुळे एकही सेकंड स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या यादीतील पहिली आणि सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आपल्या घरातील माता भगिनींना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. तर आता या योजनेचा फायदा काय आहे? या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. म्हणजेच वर्षाला तब्बल 18,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत 2.3 कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. आता मी तुम्हाला सांगते की या योजनेसाठी कोण पात्र आहे. महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा घरातील एका अविवाहित महिला यासाठी पात्र आहेत. फक्त एकच अट आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. बरं, याचं एक छोटंसं उदाहरण आपण पाहूया. समजा आपल्या कोल्हापूरच्या रेखाताई आहेत. त्यांना घर खर्चासाठी किंवा मुलांच्या छोट्या मोठ्या शैक्षणिक गरजांसाठी नेहमी पतीवरती अवलंबून राहावं लागायचं. पण आता दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांमुळे रेखाताई स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहे. मित्रांनो, जर तुमचा अर्ज मंजूर होऊनही पैसे येत नसतील तर लगेच तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. आणि फॉर्म भरणे पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. आता आपण वळूया दुसऱ्या योजनेकडे. दुसरी सर्वात मोठी योजना आपल्या अन्नदात्यांसाठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आता याचा फायदा काय आहे? जसे केंद्र सरकार PM किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये देते, अगदी तसेच महाराष्ट्र सरकार आपल्या बाजूने अतिरिक्त 6,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना देत आहे. म्हणजेच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12,000 रुपये बँक खात्यात मिळते. हे पैसे वर्षातून 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजे 2,000 रुपये प्रत्येक हप्ता थेट खात्यात जमा होतात. आता यासाठी पात्र कोण आहे? जर हे शेतकरी बांधव केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे लाभ घेत आहेत, ते सर्वजण या योजनेसाठी आपोआप पात्र ठरतात. तुमच्याकडे 7/12 उतारा, 8A आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आता आपण याचं उदाहरण पाहूया. बीडचे आपले रामभाऊ शेतकरी आहेत. येन पेरणीच्या वेळी बियाणासाठी किंवा खतांसाठी त्यांना सावकारांकडे हात पसरावे लागायचे, पण आता या योजनेच्या पैशांमुळे रामभाऊंना वेळेवर खत आणि बियाणं खरेदी करता येतं. त्यांना कोणासमोरही कर्ज मागण्याची गरज उरलेली नाही. तर आता यासाठी अर्ज कुठे करायचा? तुम्ही महा DBT शेतकरी पोर्टल वरती जाऊन यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता हे सगळं तर पाहिलं. आता
तिसरी योजना आपल्या घरातील सुरक्षित आणि बेरोजगार तरुण तरुणींसाठी संजीवनी ठरत आहे. तिचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही या चिंतेत असलेल्या तरुणांसाठी ही योजना आहे. तर याचा फायदा काय आहे? तर या योजनेअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या किंवा सरकारी संस्थेमध्ये 6 महिन्याचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या 6 महिन्यात सरकार तुम्हाला प्रशिक्षणावरती आधारित दरमहा स्टायफंड म्हणजेच भत्ता देते. पहिलं म्हणजे 12वी पास उमेदवारांसाठी दरमहा 6,000 रुपये, दुसरं म्हणजे ITI किंवा डिप्लोमा धारकांसाठी दरमहा 8,000 रुपये आणि तिसरं म्हणजे पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट साठी दरमहा 10,000 रुपये. तर यासाठी पात्रता काय आहे? तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय 18 ते 35 वर्ष असावे आणि तो सध्या बेरोजगार असावा. तर याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. पुण्याचा सचिन आहे, ज्याने नुकतेच त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तो नोकरीसाठी वन फिरत होता, कारण प्रत्येक कंपनी अनुभव मागत होती. दुसरीकडे अमितने या योजनेत नोंदणी केली. आज त्याला एका चांगल्या कंपनीत काम शिकायला मिळत आहे. 6 महिन्याचा अनुभवाचा दाखला मिळणार आहे आणि सोबतीला दरमहा 10,000 रुपये देखील मिळत आहे. आता यासाठी अर्ज कुठे करायचा? सरकारच्या रोजगार महास्वयम या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जॉब सीकर म्हणून आजच नोंदणी करा. आता चौथी योजना पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आहे. ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना. या योजनेचा फायदा काय आहे? तर या योजनेअंतर्गत ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घेतलेले अल्प मुदतीचे पीक कर्ज थकले आहे, त्यांचे तब्बल 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सरकार पूर्णपणे माफ करते आणि प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी विशेष बक्षीस आहे. मित्रांनो, बऱ्याचदा तक्रार असायची की जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांचा काय फायदा होतो? तर या योजनेत वेळेवर आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट बँकेत जमा करते. म्हणजेच प्रामाणिकपणाचा सन्मान आहे. तर याचं उदाहरण आपण बघूया. नाशिकचे सतीशराव अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे बँकेचे कर्ज फेडू शकले नव्हते. कर्जाच्या व्याजाचा डोंगर वाढत होता, पण या योजनेमुळे त्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज थेट बँकेतून नील झाले. आज सतीशराव कोणत्याही चिंतेशिवाय पुन्हा नव्या जोमाने शेती करत आहेत. आता हे कसे तपासायचे? जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन किंवा या पोर्टल वरती जाऊन लाभार्थी यादीत आपले नाव तपासू शकतात. आता 5वी योजना समाजातील सर्वात गरजू आणि वंचित घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संजय गांधी निर्धार अनुदान योजना. तर या योजनेचा काय फायदा आहे? तर जो वृद्ध, दिव्यांग किंवा गंभीर आजाराने ग्रस्त आहे, तसेच ज्या निराधार महिला आहेत त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून सरकार दरमहा आर्थिक पेन्शन देते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे त्यांना औषधी उपचारांसाठी किंवा 2 वेळेच्या जेवणासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. तर यासाठी पात्र कोण आहे? तर वयाची अट 65 वर्षांपेक्षा कमी असलेल्या निराधार व्यक्ती, दिव्यांग म्हणजे 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयापर्यंत मर्यादित आहे, ते यासाठी पात्र आहेत. तर याचं उदाहरण बघायचं झालं तर जर समजा सोलापूरच्या शांताबाई, ज्यांचे पती आता या जगात नाही आणि मुलेही सांभाळत नाहीत, अशा कठीण प्रसंगी संजय गांधी निर्धार योजनेच्या पेन्शनमुळे शांताबाईंना दरमहा हक्काचे पैसे मिळतात, ज्यातून त्या स्वतःची औषधी स्वतः खरेदी करू शकतात. आता यासाठी अर्ज कसा करायचा? तुमच्या भागातील तहसीलदार कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकतात. आता 6वी योजना अशा मराठा आणि आर्थिक दृष्ट्याने मागास वर्गातील तरुणांसाठी आहे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. ती म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना. तर याचा फायदा काय आहे? जर तुमच्याकडे एखादी चांगली बिझनेस आयडिया असेल पण भांडवल नसेल, तर हे महामंडळ तुम्हाला 10 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयापर्यंतचे बिझनेस लोन मिळवून देते. आणि सर्वात मोठी आणि मोफत देणारी गोष्ट म्हणजे यात कर्जाचे संपूर्ण व्याज महाराष्ट्र सरकार स्वतः भरते. तुम्हाला फक्त बँकेचे मुदल परत करावे लागतात आणि व्याज पूर्णपणे माफ. तर यासाठी पात्रता कोणती? उमेदवार आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गातील असावा. वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 वर्षे आणि महिलांसाठी 55 वर्षांपर्यंत आहे आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा आत असावे. उदाहरणार्थ आपण पाहूया. संभाजीनगरचा राहुल, त्याला स्वतःची गॅरेज आणि ऑटोमोबाईलची मोठी शॉप टाकायची होती. बँकेत गेला तर व्याजाचा दर ऐकून तो माघारी फिरला, पण त्याने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत
अर्ज केला. त्याला 15 लाखांचे कर्ज मंजूर झाले आणि आज व्याजाची काळजी न करता राहुल एका मोठ्या बिझनेसचा मालक बनला आहे. आता याचा फायदा कसा घ्यावा? महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन उद्योग आधार आणि बिझनेस प्लॅन सह नोंदणी करा. आता आपल्या यादीतील 7वी आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे अटल घर आवास योजना. प्रत्येक माणसाचे स्वप्न असते की त्याचे स्वतःचे एक पक्के घर असावे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना चालवली जाते. आता काय आहे याचे फायदे? ग्रामीण आणि शहरी भागातील जे कुटुंब बेघर आहेत किंवा कच्च्या झोपडीत राहतात त्यांना पक्के घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत देते. ही मदत थेट बँक खात्यात हफ्त्याने जमा केली जाते, जेणेकरून घराचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करता येईल. आता घरासोबतच शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र निधीही दिला जातो. आता याची पात्रता कोणती? ज्याच्याकडे संपूर्ण भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर नाही, जे आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकात म्हणजेच EWS मध्ये येतात, ते या मोफत योजनेचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ बघायचं झालं तर लातूरचे राजेश, जे वर्षानुवर्षे प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली किंवा पत्राच्या शेड मध्ये राहत होते, उन्हाळ्यात उकडा आणि पावसाळ्यात छतातून गळणारे पाणी या त्रासातून या आवास योजनेने त्यांची सुटका केली. आज त्यांचे स्वतःचे हक्काचे सुंदर आणि पक्के घर उभे राहिले आहेत. आता या योजनेसाठी कुठे संपर्क साधावा? ग्रामीण भागासाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात आणि शहरी भागासाठी महानगरपालिका किंवा नगरपालिकेत संपर्क साधून अर्ज सादर करता येतो. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्र सरकारच्या 7 सर्वात मोठ्या आणि थेट फायदा करून देणाऱ्या मोफत योजना. माझी लाडकी बहीण योजनेपासून ते अटल आवास योजनेपर्यंत सरकारने समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. तर मित्रांनो, या सर्व योजनांचे अर्ज करणे पूर्णपणे मोफत आहे. ऑनलाईन फॉर्म तुम्ही स्वतः किंवा अधिकृत सेतू केंद्र जसे की CSC सेंटर वरती जाऊन भरू शकतात. कोणत्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका किंवा कोणालाही लाच देऊ नका. तर तुमच्या घरातील महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत का? किंवा तुमच्या शेतकरी कुटुंबाला नमो शेतकरी योजनेचे लाभ मिळतोय का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत WhatsApp वरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणा गरजूला याची वेळेत मदत होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सॲप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.